तर तेच म्हणलं ना काऊन नाही आले तर निरा म्हणलं आउतपाडे कामं चालू आहेत तुमचे. काय तूर सोंगता का निरा का बसायला येता इथं वावरात नाही समजत नाही आम्हाला. सगळं आमच्या खांद्यावर टाकून दिलं आम्ही मराव का म्हणलं जीव घ्याव का. तुमच्या पाता कमीत कमी तुमच्या पेंड्या आणत जावा तुम्ही. आता मारुतीच्या वावरात नाही 2 4 दिवस लावले तुम्ही आणि आता माऊली भाऊच्या वावरात असेच कामं करा तुम्ही. मुकाट्यानं म्हणलं पटापट पटापट पेंड्या आणा तिकडे. अरे काय जीव घेतं का म्हणलं याच्या तुरी सोंगण्यात नाही का जीव घेतं का म्हणलं. हे क्षेत्र नाही ना आमचं क्षेत्र वेगळंच आहे बाबा. तुला काय कसं सांगावं समजू. याच्यात आमची माती करू नको म्हणलं आमची. हे बा पुरं म्हणलं आतापर्यंत नॉलेज सगळं मातीत घालशील म्हणलं माय तू. खरं सांगतो ना वहिनी, हे बा खरंच यायच्या माती नका करू म्हणलं. दिमागाची माती होऊन राहिली यायच्या. आज म्हणलं कुठच्या कुठं असते हे घंटो काम मिनिटोमध्ये करणारे माणसं आज इथं वावरात तूर सोंगून राहिले. खरंच म्हणलं खराब वाटून राहिलं मला बी. त्याच्या ज्यानं आमची माती होऊन राहिली. म्हणून म्हणलं तुम्ही हे आम्हाला याच्यातून सुटका द्या बा, काही करा. गुरु तसा चेली तसे हे क्षेत्र नाही म्हणते आमचं. मग काय तुमच्यासाठी काय नासामध्ये जागा आहेत का रिकाम्या. चला हा म्हणलं मुकाट्यानं पेंड्या घ्या या लवकर. तिथं चालले मोठे आपापल्या पाता आणायच्या म्हणलं सारखे दिवसभर येत नाही संध्याकाळी भाकर नाही. चला आणा लवकर. अरे ऐक ना, हे बा 4 पैसे शिल्लक कमवून दाखवतो ना म्हणलं. फक्त खातोड्याची तर जाऊ दे एक खेप घुसू दे बोल तिथं. बस झालाय बा मला माल आहे रे बाबा. अरे मी काय म्हणतो ऐक तर खरी. चला जाऊ द्या, उठा म्हणलं, घ्या पेंड्या घ्या, चला गंजीवर घेऊन चला चला. म्हणलं का गेले मी आता म्हणलं काय माहित पाहिलं का काय सांगा तूर सोडून आहेत ना. पण हे बा काही कामाचे नाहीत निरा दिवसभर येणार हलगो मालगो करून घराकडे जाणार. काहीच नाही 3 4 ओळीच्या वर सोंगतही नाही. तर पेंड्या आणा म्हणलं तर 10 बसते हे ना गंजी लावायच्या कामाचे ना कोणत्याच कामाचे. निरा आपलं तंबाखू काढा चुना काढा बसा बस झालं सगळं आपल्या अंगावर आहे म्हणलं. घरी बी आपलं हात दुखते मा कमळलं गेलं असं झालं तसं झालं. दुसरं काही नाही याच्या पड्याल. म्हणजे असं म्हणा 4 आण्याची मुर्गी 12 आण्याचा मसाला सुरू आहे. काय फायदा नाही द्यायला आणू. मला वाटतं काय आहे बा यायले काही मजाच नाही आहे. यायले म्हणा लागेल बाबा जा तुम्हाला कुठे जायचं तिकडे डोक्याचा ताप तरी कमी होईल. पण घ्यावं लागते नाही कुठे जाऊ द्यायचं. ते कंदी लावायची काय म्हणे आपल्याला त्या खातोडीची जर गेलं ना म्हणे तर म्हणे जेला जायची पळीन म्हणे. चोऱ्याचा पड्या करतील सगळं म्हणलं घरदारी इकायची पळीन आपल्या. हाय ती गमावत नाही म्हणजे यायले धरलं तर चालते सोडलं तर पाहिजे अशी झालत नाही. आपण हे रोजचं हे पुरत नाही हे काम नाही करणं फाम नाही करणं विनाकारण आपलं गया दुखून राहिला कल्ला करू करू. मला वाटते आज कधी लावायची याच्यावर विचारून घेऊ काहीतरी एक मात्र इलाज सांगा बा यायचं करायचं काय. हे वावरातले कामं करत नाही त्या खातोडीची तर पाठवलं तिकडे तुम्ही म्हणता असं आहे तसं आहे. मग करावं तर कसं करावं. मला तेच वाटते माझ्या डोक्याच्या पळ्या झाला आता एक कधी लावायची याचा काहीतरी रामबाण इलाज सांगा म्हणा. जाऊ द्या आज जाऊच आता संध्याकाळी जाऊच म्हणलं त्याच्या घरी विचारपूस करून यायचं काहीतरी सोक्ष लावाच लागते आता. जाऊ द्या आता घ्या पेंड्या घ्या आपल्याला चला. मग तू कशाला आली. आपले इथे 2 3 नौकर आहेत ठेवलेले. त्यांना काय झालं इथं उघडायला. गेट उघडायला यायला तयार नाही. इतके हॉर्न वाजवत आहे मी. तू कशाला आलीस. काय करणार जगदीश. त्यांना मी आज सकाळी 10 वाजता सुट्टी दिली तू गेल्यानंतर. खूप गडबड करत होते. त्याचे पैसे त्यांना देऊन दिले आणि रवाना केले. आणि रामपूरचे येणार होते परंतु ते अजूनपर्यंत आले नाही. कदाचित आता कधी येतात काय सांगा. आज 1 तारीख सांगितली त्यांनी. तू सोडायचं नसतं ना यांना. ती आल्याशिवाय यांना कशाला सोडलं तू. आता फोन कर तू त्यांना म्हणा काय कधी येऊन राहिलं म्हणा तुम्ही. किती रुपये नेले होते. 4 लाख रुपये नेले होते ना. त्यांना फोन कर आणि उद्याच्या उद्या सकाळी तुम्ही कोणत्या हालती इथे या म्हणा. कोण करणार आहे बाकीचे घरचे कामं. आता करावंच लागेल. फोन झाला त्यांचं 31 तारखेला येणार म्हणे आम्ही. 31चं 1 वर गेलं 1 संध्याकाळ होऊन राहिली. तरी पण आता इथे यायचा पत्ता नाही. बघते मी त्यांना आता काय त्यांना छापावं लागेल जरा. म्हणतो ना मी असे पैसे द्यावेच नाही लागत त्यांना. का पैसे भेटले काम झालं की बस झालं कामच झालं. येणं नाही जाणं नाही काहीच नाही. लाव त्यांना फोन लाव आणि लवकर उद्या हजर व्हा म्हणा. काही काळजी करू नको पैशाची चिंता करू नका. मला खादोळे मॅडम म्हणतात म्हणलं असे कसे येत नाही तर मी बघते त्यांना उद्या. आता फोन लावते पहिले. शिवलाल भाऊ झाले आता मातीच झाली तुमच्या टॅलेंटची नाही का. झालं आता मातीतच मरण आहे आपल्याला. दुसरं काही इलाज दिसून नाही राहिला आता. मला नाही वाटत याच्यातून बाहेर निघू म्हणून. नाही आता बायाच्या पुढे काही आपलं चालून नाही राहिलं. तूर सोंगणी त्याच्यानंतर मग आता पुढे गहू सोंगणी असे कामं चालू राहील आपल्या आता झोको बस झालं. आता इथंच फिटलो आपण समजा. तेच आहे ना मग. असं आहे ना ते कसं आहे आपण झालं बुद्धिवान बाया झाल्या कम बुद्धी. त्याच्यानं काही ताळमेळ येऊन नाही राहिला. ते त्याला म्हणजे कसं समजून नाही राहिला. दिमागाचा खेळ काय असते तर मिनिटाचे पैसे कमावणारा माणूस आणि आता हे 300 रुपयानं दिवसभर घासून राहिला. म्हणजे काही अर्थ राहिला जीवनाले. मोठं कठीण काम झाला. सगळं अंधकारमय दिसून राहिलं म्हणजे पुढे. काय आला आता हे खाजोडी बाईचा फोन आहे. काय सांगा आता काय उचला काय उत्तर द्या आता. आता जर का उचलला ना ते बाई हे पा इतकी सुनावून देणार आहे ना कठीण काम होणार आहे. आता सांगा आता काय उत्तर काय द्यावा बाईले. काय देऊ नको हे बा. फोनही उचलू नको बा. काय करतात उचलून काय असं फालतू कचरा करणं आहे ना. उचलूच नको. जाऊ तिकडे वाजू दे बा. बेल आणि बंद करून टाक. तसंच करावं लागणार. आता काय करावं. आता शेवटी आपण घरच्याला सांगून राहिलो बायला पण ऐकून नाही राहिल्या. म्हणाले कसं हे सांगतो तुम्हाला खाजोडीची तर गेलो असतो ना खरोखर म्हणलं 1 हात सोन्यात आणि 1 हात चांदीत असतं आपला. पण आपण हे समजत नाही ना बायला काय समजून काय अर्थ आहे. जाऊ तिकडे वाजू दे बेल आता. जाऊ दे आता बाय आल्यावर त्याला म्हणून लागेल उद्या आता तुम्ही सोयला आता काय करायचं 4 लाखाची. 4 लाख सोडत नाही काही बाई. उद्या 100% घरीच आहे. तेच वाटते मला तेच वाटते. जाऊ दे ना मग आता बायाच पाहिजे काय करायचं द्या म्हणा तुम्ही सोडून. जाऊ दे तिकडे जाऊ दे. अर्थ नाही आहे फोन उचलत नाहीत ते. मी म्हटलं ना तुला असं होणारच होतं ते. शेवटी जे व्हायचं ते झालंच. आता पैसेही गेले आणि आता हे आपले नोकर आता कुठून आले दुसरे ते मोठा प्रश्न झाला.
अति झाला आता, म्हणजे फोन पण उचलत नाहीत नाही काय, म्हणजे पैसे घेऊन काय त्यांना काय 4 लाख रुपये सोपे वाटले का म्हटलं. हा, उद्या एक तर पैसे घेऊन येतो, नाही तर मग त्यांना घेऊन येतो. हा, समजलं ना. उद्या जाते मी गाडी घेऊन. बिलकुल बिलकुल, जात उद्या आणि त्यांना कोणत्या हालतीमध्ये इथं घेऊन येतो. नाही तर मग पैसे द्या म्हणा आणि काही कर, पण पैसे घेऊनच ये. दाखवते ना, इंगा दाखवते मी त्यांना. खादोळे मॅडम काय ते सांगतो मी आता. 4 ला घेऊन जातात का तुम्ही? हा, फोन उचलत नाही. बरं बरं, उद्या सकाळी 8 वाजता घरी तुमच्या हजर. अरे बाबा, हे मोठं कसं संकटच आहे हे घरी आलं की. हो, काय म्हणता बाबा, काय म्हणणं काय होतं म्हणलं, काय सरी आले होते तुम्ही? काय करा आता, कधी लावायचे पा तुम्ही काहीतरी सांगा बा आम्हाला. हो ना, डोक्यावरून पाणी चाललं आमच्या म्हणलं. आमच्या घरचे लोक ना कामाचे ना धामाचे. तुम्ही तूर सोंगायला जा नसं नाही, काय फायदा नाही. 2-3 वया सोंगते तर निरा बसायचे काम करते. उलट आम्हाला शिल्लक कामं करायला उरायला द्यायच्या ना, निरा बोंबला लागते. म्हणलं याच्यावर काहीतरी एक मात्र इलाज सांगा. आता कसं त्याला म्हणलं तर ते म्हणते मला खादोडीची जाऊ दे, मी याच्यापेक्षा 4 पैसे कमावतो. म्हणून म्हणलं काय करा आता, तुम्हीच आम्हाला मार्ग सुचवा. बाप्पा, मग तर ताल नाही पावले जात त्याचा, फक्त खादोडीची जाऊ दे त्याईले. त्याची गाडी घेऊन विरोध येतं काय, त्याचा ताल काय पावल्या नाही जाणार नाही का. पण एखाद्या दिवशी जर समजा हात जर मारला ना, तर म्हणलं गावात त्याच्यासारखा माणूस नाही राहणार. एवढा मोठे लोक माणूस होते ते. शिवल्या इतका कलाकार आहे. नाही नाही, त्याला जाऊच नाही त्याला तिथं. त्याला काही करून गावातच ठेवावं लागते. नाही तर आज ना उद्या हे गावचा मोठा आसामी बनून जायचा शिवल्याला का नाही का. नाही नाही, रोकाच लागते त्याला. शिवलाले काय काय म्हणते ते, म्हणजे आता समजा हे वावरातले काम होत नाही म्हणते त्याच्यानं. काहीच काम नाही करून राहिले. निरा म्हणलं कल्ला कल्ला करू आमचा घसा बसून राहिला रोज. आहे ना, मग हेच तर आहे. मग तुमचं सत्व परीक्षा हेच आहे तुमची. मग काय आता जर तुम्ही यायला जाऊ दिलं ना, हा, कोणती गोष्ट शिकायला माणसाला टाइम लागत असते काय. आजच आपण माणूस काय काय ट्रेन होत असते का. मग शिकता शिकता शिकत जाते. आज त्याला 2-4 दिवस जरासं भारी जाईल म्हणा वावरातले कामं. कारण की बऱ्याच दिवसाचे ते वावराचे म्हणजे पायच टाकत नाहीत ना. तर त्याला जरासं करू द्या. हा, झोको सवय होऊन जाईल आणि काम कंप्लीट होऊन जाईल. म्हणून मला तुमची ही एक सत्व परीक्षा आहे. तुम्ही त्याला अजिबात इथून जाऊ देऊ नका. कारण की पुढे सगळं अनर्थच आहे. पण आपण त्याचं मनच नाही याच्यात, तर मग काही अर्थ आहे का. शिक्षणात मन असलं लेकराचं बरं आहे, शिकन ते. पण हे ढोरे वय आहेत ना, मग काय करा आम्ही. असं आहे का, म्हणजे समजा अति होऊन राहिलं नाही का. हो, काहीतरी मार्ग सुचवा लागेल. पण खादोडीची तर नाही जाऊ देत त्याला. बरं, मग हे बा असं करा तुम्ही. त्याला समजा याच्यात समजा नाहीच घटत नाही का, म्हणजे त्याचं मन करतच नाही. अजिबात नाही. ते म्हणते की हे मला जमतच नाही, मी वावरात येतच नाही, रोजचं म्हणलं त्याचं दुःख नाही. ते गाडी सुरू करायला लावा लागत नाही का. हो, 1000-500 कमावतेच कशी बी. जास्त काही वर जात नाही मग. हो, एवढ्यातच खेळते ते. नाही तर खादोडीची तर गेलं तर मला व्हायची. त्याला असं करावं लागेल. तर आता तुम्ही असं करा, मला एकच मार्ग सुचला याच्यातून. सुवर्णमध्ये काढला म्या. तर काय आहे, यायला आता वावरातलं काम जमत नाही. कंटाळा येऊन राहिला आणि त्याच्यात मन नाही. माणसाचं मन असलं तर तुमचं म्हणणं बरोबर आहे. तर तुम्ही असं करा, यायचं जे पहिलं काम होतं गाडी चालवायचा, ट्रिपा मारतेच नाही. तर म्हणलं यायला रोडवरच गाडी लावा. आणि जे काही 4 पैसे कमावते तर तेवढ्यावरच आपलं समाधान माना. असं तुम्हाला एक दुसरा मार्ग आहे. फक्त खादोडीची तर पाठवू नका तुम्ही, कारण की तिकडे सगळं अनर्थच आहे. हो ना, पण मग आता शिवलाल बबन भाऊचं गाडीवर काम आहे, पण माघारच्याचं काय मग त्याला कुठे पाठवू. बापरे, याची सोय लावा लागते नाही का. हो, मला वाटते आपल्याला कापूस भरायला माणूस नाही सापडत नाही का, रोजच पाहा लागते एखादा. बरं बरा कामाचा आहे. तर मी काय म्हणतो, त्याची सोय मी लावतो ना. आपलं कसं असते, रोजच कुठं ना कुठं कापूस हे ते घ्यायला आम्ही जात असतो. तर म्हणलं कापूस दबाई करासाठी आणून टाकासाठी समजा ट्रॅक्टरात. हो, मी त्याला ठेवून घेतो. हो, 300 रुपये रोजानं, काही हरकत नाही. जास्त कामही नाही, काम असलं तरी पैसे. म्हणजे कसं जसं काम आलं तसं पैसे देऊ. मग चालते मग तुमच्या संग असल्यावर मग आम्हाला काळजी नाही राहत. तसं करा तुम्ही आता. हो, हेच मार्ग आहे. माझ्याकडे कापसाच्या इकडे कामाधंद्यातनी पाठवून द्या त्याला, आणि तुमचे ते 2 जण आहेत त्याला गाड्यावर पाठवा. हो, झाला विषय क्लोज. हे तर झालं म्हणा, पण मग ते 4 लाख कुठून फेडा म्हणलं द्यायचे. ते येईल ना मग खादोडे बाई पैसे मागायला, मग काय सांगा. त्याची नका काळजी करू तुम्ही. त्याचा मार्ग मी सुचला ना. तुम्ही पैशाची काळजीच करू नका, कारण की काही लेखी नाही, कोणतं स्टॅम्पवर लिहून नाही. त्याच्या जाऊन तुम्ही सरळ हातवर करायचे. म्हणा बाई, म्हणा तो पैसे त्याला दिले, त्याला माग, आणि ते सध्या काही घरी नाही म्हणा. घरी लपून ठेवायचं, अंदर काही लिहू द्यायचं नाही. ते आल्यावर पाच बस म्हणा काय आहेत. हो, आमच्याकडे पैसे नाही, कोणी पैसेच म्हणून राहिलं म्हणा. ते त्याची कामं करते, आम्ही आमच्या जमिना गमावा का म्हणा. तुम्ही त्याला मागत बसा म्हणा. यायला म्हणा हो म्हणत जा, जयरामजी की. पण आपण ते बाई आता त्यांचा रिपोर्ट दिला याच्यात नाही का. मग आता आपण कसे काय नेणार आहे पोलिस. काही पुरावा तर मागतील ना पैसे दिल्याचा. यायला कोणता काय, यायला का लिहून दिलेला आहे का तिथं. घेऊन काही दिलं नाही म्हणे, तसं फक्त त्याने सूक्ष्म पैसे दिले तर या बाबा भरोशावर. बस तसंच सांगायचं ना बा. तुम्ही स्वप्न पाहिलं का म्हणा बा, आम्हाला काही दिले पैसे. तुमच्या घरच्या सांगून द्या, काही टेन्शन घेऊ नका म्हणा, पैसे देऊ बी नका. मुकाने तुमची गाडी चालवत जा, 4 पैसे आणत जा, बस झाला विषय मोकळा. तसंच करतो आम्ही, तुम्ही म्हणता तसं आता नाही का. हो, पैसे बी वाचले समजा, बस झालं मग कामच झालं, मग टेन्शनच कमी आमचं. काय तर झाली ना मग 4 लाखाची कमाई झाली ना तुमची आत्ताच. कारण की 4 लाख जर फिटले फुकट फाकट, झालं मग त्याचं आता कसे गाडी चालवत जा म्हणा बा, अगोपणा कमी करत जा म्हणा. त्याचं बरोबर आहे नाही का, म्हणजे आमचे 4 लाख वाचले समजा नाही का. बरोबर तसंच करतो आता. ते समजून सांगतो, जा म्हणतो बा गाडी चालवत जा, तसं करा काम आता. झालं आता. फक्त मला एक काम करा, काही हो माणसाला गयाला फाशी जरी आली तरी खादोड्याची तर पाठवू नका द्यायला. हो, नाही तर काय खरं नाही बरं. हो, पुऱ्या मोठ्या प्रकरणात अटकती ना, पुरे सपा होती ना. म्हणून म्हणलं इथून फक्त सावध राहा बस. खादोडे म्हणजे लय खतरनाक. मला अजिबात नाही, काही हो तिकडे तिकडे पाठवत नाही. झाला, चला येतो मग आम्ही. आल्या का तुम्ही. वाटच पोर आलो होतो. म्हणलं आता
उद्या ते खादोडे बाई येऊन राहिले म्हणलं काय हो तिचा फोन आता मला 5-6 खेप आला विचार यायले आम्ही बाहेर बसलो होतो तर आता काय उत्तर द्यायचं तुम्ही द्या म्हणलं काय 4 लाख रुपये वसूल केल्याशिवाय राहत नाही म्हणलं ते बहीण तुम्ही म्हणलं आम्हाला तुरीवर आता नेऊन राहिल्या आता ते फेडाव कसे पैसे तुम्हीच सांगा आता त्याला काय करत ते आता त्याचा विचार केला म्हणलं आम्ही सगळं खादोडेबाईच्या पैशाचा तुम्ही नका चिंता करू तुम्ही फक्त आता एक काम करा उद्यापासून तुमचं वावरात मन नाही ना तुम्हाला करायचं नाही वावरात सांगा तुम्हीच सांगा दुसरं काम सांगा मग आहे ना खादोड्याची इथं जाण्यातच फायदा आहे तिथंच आमचं जीवन सार्थकी लागल हे बा म्हणलं आपल्यातनी सांगतो तुले 2 महिन्यात आपण कुठे जातो म्हटलं म्हणून म्हणलं आम्हाला तिकडेच जाऊ द्या जाऊ नका 4 लाख रुपये अंगावर आहे तुमचे तेवढे फेडून घेतील 1 वर्ष 2.5 वर्ष काम करून घेईन आणि दिन हकालून त्यापेक्षा आपले पैसे आताच फेटले ना म्हटलं कारण की तुम्ही काही लिहून दिलं का काही स्टॅम्प आहे का पैसे घेतले म्हणून सरळ सांगून देऊ आम्ही त्याने काही पैसे घेतले नाही आळ काही घेऊ नका कोणी असंच म्हणते पैसे घेतले सरळ हात वर करा काय रिपोर्ट द्यायचा दे म्हणा कारण की आपल्याला काही लेखी नाहीच ना तिच्या जोडे नाही ना आपल्या जोडे अरे बापरे हो राजा शिवलाल भाऊ हो म्हणलं राजा आहे बा हो कामं करू मेल्यापेक्षा म्हणलं आताच वाचले ना आपले पैसे हो असं जर सांगितलं तर बायाचं बरोबर आहे राजा असं म्हणता नाही का हो लेखाचं म्हणजे कसं 4 लाख फेडल्याशिवाय तर ते काही देणार नाही म्हणे असं म्हणे खाऊन पिऊन राहा म्हणे बा बरं पण मी काय म्हणतो पण हे तुरीचं वावराचं काम नको सांगू बा हो ते आम्हाला दुसरं सांगा हो का याच्यात नाही आमचं काही मनच नाही मग ती सुचला मी एका जणांना आम्हाला सांगितलं याच्यावर सल्ला तर तुम्ही आपली गाडी चालू ठेवा कशी आपले जे काय पहिले 1500 तेवढेच बस झाले आपल्याला कमाई पण हे 4 लाख वाचले ना आपले असं करू मग आपण तुम्ही उद्यापासून गाडीवर जा आणि म्हणलं हे जे काशीनाथ भाऊ आहे हे यायले कापसावर जा म्हणा आपल्या कधीला पाहिजे मी सांगतो त्याला की बा यायले 200-300 रुपये रोज देत जा आणि कापूस भरायला देत जा हो मस्त मग त्याला जमलं फालका हो ना मग चालते ना आपल्याला तिकडे चालते हो यायले गाडीवर जाऊ द्या मी तिकडे जाईन मग कधीला पाहिजे इकडे तेवढं त्याला म्हणा पण हो तसं मला काही ठेवणार नाहीत ते म्हणलं ना ते आम्ही म्हणतो त्याला सांगतो तुम्ही बरोबर काय हो ऐकते ते आमच्या मनानं फक्त कसं तुम्ही चांगले काम करा म्हणला शिल्लकचे काम नका करू ना चांगला आहे काशी ना तसं काही समजू नका तुम्ही करते ते आम्ही दोघं मग उद्या गाडीचं लागू का मग काम कमी मग हे पिक्चर सोडून दे मग खादोडीचा खादोडीचा पिक्चर सोडा आणि पैशाची काही चिंता करू नका आपल्याला पैसे देणे नाही द्यायचे आणि आपल्याला काही त्याचे संबंध बी नाही उद्या आल्या ती बाई समजा कदाचित तर मी तिला काय द्यायचं उत्तर देऊन देईन तुम्ही उद्या सकाळी गाडी काढा आणि आपल्या कामी लागा बाबा पुरला आपली गाडीच पुरली नाही का हो ना तिकडे विरण इकडे आळले गाजं नाही का इकडे वावरात मारा तिकडे भांडे घासू मारा बरं हे बा चालते ते जाऊ दे आपली 4 लाख वाचली याचे समाधान चला जय रामजी की मॅडम आल्या खरं बा आम्ही तर आपणच झाले आता गड्या कठीण काम आहे नाही जाते वाटते बा शिवलालच्या घरी आता हो बाबा त्याला कोण नाही वय का ते त्रिमूर्तीला कोण नाही वय का आता काय शिवलालजी बबनराव आणि ते काशीनाथराव हो तिकडची जुटच आहे ना ते हो काय होतं काऊन म्हणजे तुम्ही कशासाठी आला मला त्याच्याकडे काय करणार काकाजी खूप वैताग आणला त्यांनी मी त्यांना फोन करते पण फोन उचलत नाही 4 लाख रुपये घेऊन बसले आम्ही घरची कामं करण्यासाठी येणार असं करणार तसं करणार गोष्टी मोठमोठ्या केल्या त्यांनी पण आता ते फोन सुद्धा घेत नाही आणि आता शेवटी मी म्हटलं माझी एक तर 4 लाख रुपये घेऊन जाईल नाही तर त्यांना घेऊन जाईल म्हणून मी त्यांच्याकडे आले होते अरे बापरे मोठं कठीण काम झालं बा काय कधी उगालं कठीण आहे काय तुम्ही किती 4 लाख रुपये दिले का त्यांना अरे बापरे कसंच काय तुम्ही भरोसाच कसा ठेवता म्हणतो आमच्यासारख्याला कोणी रुपया देत नाही तुम्ही अशा लोकांना तुम्ही 4-4 लाख रुपये देता म्हणजे किती कसं काय करा आता काही समजायला मार्ग नाही बा मला मीच कशाला देणार होते परंतु आमच्या घरचे आहेत नाही खादोडे साहेब त्यांच्या परिचयाचे आहे त्यांनी फोन केला त्यांनी त्यांची गॅरंटी घेतली म्हणून मी त्यांना पैसे दिले नाही तर मी कशाला पैसे देणार होते त्यांना कठीण आहे बा पहा तुम्ही आता शेवटी काढून प्रयत्न करा हो पण कसं शक्यता तर लय कमी आहे हो कारण की कसं बरेच जणांचे असे बऱ्याच टिपारे दिलेले आहे त्यांनी त्याचा धंदाच होऊन बसलेला आहे कोणाला किती कोणाला 2 लाखाची कोणाला 3 लाखाची कामं करायची जीवा वटे राखी काम आहे परिस्थिती गंभीर आहे हो पहा आता शेवटी आता तुम्ही जा त्याच्या घरी काही ना काही मार्ग काढा त्याच्यावर नाही काकाजी एवढं काही असं म्हणजे समजू नका तुम्ही पैसे तर वसूल करणारच मी नाही तर त्यांना अंदर टाकल्याशिवाय राहणार नाही मी आज तर एक तर सोक्ष होईलच त्याचा चला ठीक आहे येते मी बघते काय होते एक्सक्यूज मी आपलं शिवलाजी टोयगुटे यांचं घर हेच आहे का नेमकं हेच आहे का हो आपण कोण आहे म्हटलं हे घर त्यांचंच आहे आणि मी त्यांची पत्नी आहे काय म्हणणं आहे तुमचं बरं झालं नशीब माझं बरं झालं बाई भेटली मी तर म्हटलं आता हे शेतामध्ये चालले होते वाटते बरं ठीक आहे तर मी काय म्हणते शिवलाजी टोयगुटे यांना भेटायचं आहे म्हटलं आणि त्यांच्याबरोबर ते काय बबन हिंबाळे आणि एक काशीनाथजी गैबानी यांना पण भेटायचं होतं कारण की ते कसं आमच्याकडे कामाला येणार होते कल्पना दिली असेल त्यांनी तुम्हाला काय तुम्ही सांगता काय बोलता काय आम्हाला माहित नाही मॅडम त्यांनी काय पैसे घेतले असेल त्याचा व्यवहार त्यांना माहित समजलं का म्हटलं आम्हाला काही सांगू नका आणि आम्हाला त्या विषयावर बोलू नका त्याचं काम जाणे तुम्ही जाणे अरे ताई तुम्ही कशा बोलता तुमच्या घरची माणसं आणि तुम्ही बोलता तुम्हाला शोभते का हे तुम्ही म्हणजे असे पैसे घेत जासान आणि मग आम्हाला काय फसवता का तुम्ही मी त्यांना अंदर टाकल्याशिवाय राहणार नाही शेवटी तुम्हाला यावं लागेल सोडायला मग काय बोलता बाई तुम्ही अंदर टाकणार आहे ते एवढं सोपं आहे का अंदर टाकणं म्हटलं त्यांना तुम्ही काय बोलून राहिला पैसे दिले हे गेलं काय पुरावा तुमच्याजवळ कसे पैसे दिले तुम्ही कशासाठी दिले बापरे बाप हे तर मला तर गुरु भेटल्यासारखे वाटून राहिला गावातील मला शिकवत आहे अरे बाई म्हटलं तुला काय एवढं सोपं वाटलं का पैसे हडप करायचा विचार दिसते मला तुमचा बघते तुम्ही काळजी करू नका आता काय पैसे तुमचं घर गहाण नाही ठेवला तर मला म्हणा माझे 4 लाख रुपये तुम्ही तुमच्या पतीला लवकर आणून द्यायचं सांगा नाही तर मग त्यांचं काही खरं नाही असं समजून घ्या
करा तुम्ही काय करा ते तुमच्या परीनं करा. त्यांनी पैसे घेतले नाही आणि घेतले असेल तर तुम्ही त्याच्याकडून काढा. ते काही सध्या घरी नाही, ते गेले आता कामाला. कुकडे गेले पुण्या मुंबईला आता. ते येतील तेव्हा मागायला. माय गॉड, किती बेशरमपणाची हद झाली आता हे. बाई तुम्ही काळजी करू नका, काय पैसे काढणं माझं काम आहे. तुम्हाला काय सोपं वाटलं का? येणारच मी लवकर पैसे घ्यायला, तुम्ही काळजी करू नका. हो या तुम्ही, पोलीस घेऊन या, काही या. आम्हाला काही करणार नाही, आम्ही काही पैसे घेतले नाही, आम्हाला काही माहिती नाही. तुम्ही नसतं माझ्या मागचं टेन्शन वाढून दिला. आता घरचे नोकर सगळे मी घरी पाठवले त्यांच्या, आणि तुम्ही ते 4 लाख रुपये त्या रामपूरच्या 3 व्यक्तींना दिले. ते यायला तयार नाही. 2-3 दिवस झाले येतो केलं, आणि आज शेवटी मी त्यांच्या घरी गेले. घरी ते गायब झाले, कुठे पुण्या मुंबईला पळाले म्हणते 3 जण. आणि त्यांच्या जे घरच्या बाया भेटल्या तर ते म्हणतात की त्यांनी पैसे घेतलेही नाही, तुमच्याकडे काय लेखी पुरावा आहे. म्हणजे ना मला रिपोर्ट पण देता येत नाही, ना कोणतंच काही करता येत नाही. म्हणून म्हणजे आता काय मार्ग काढा, म्हणून म्हटलं शेवटी तुम्हाला भेटा. सांगा आता खादोड्याच्या चाटीहून हात फिरवायला चालले ते. अबे म्हणा लगा किस गल्ली की खिसकिस रे. काय आले नाही का ते? हो काय म्हणते पुण्या मुंबईला पळाले पैसे घेऊन. मी आज प्रत्यक्ष भेटून आले ना, काही मार्ग दिसत नाही मला. आता काय करावं काही समजत नाही. हे बघ कसं असते. हो लोक जे आहे का नाही, हे गावाकडच्या लोकांच्या मनात घर करावं लागते. त्याच्या पोटात धसून आपलं काम करून घ्यावं लागते. आता कसं त्याचं गचाड दाबतो मी त्या शिवलाल टोयगोटेचं. तुला सांगतो मी. आता एक फोन घुमवतो, त्याला सांगतो मी आता काय असते काय नाही. धावत पळत येतील म्हटलं घरी ते. बघ आता तू. आता खादोडे मॅडमचा फोन वाटते नाही का, काय करावं आता हे. जाऊ दे तिकडे नाही का, आपल्याला लेखी आले का आपण का पैसे का काय काही लिहून थोडी दिलं. जाऊ दे तिकडे, स्पष्ट सांगून देतो येत नाही बा मी, माझ्याकडे काही पैसे नाही, जाय तिकडे. येरी खादोड्याला का जेलात आहे, टेन्शनचं काम नाही. जाऊ दे, उचलूनच टाकावं एक खेपचं, बिमोळच करायचं. हॅलो, शिवलालजी टोयगोटे बोलतो म्हणलं. काय म्हणणं मॅडम तुमचं, काय स्पष्ट काय म्हणणं काय तुमचं? अरे शिवलालजी मी बोलतो म्हटलं. ही आता इथं आली होती मला भेटायला. तर कसं थोडंसं तुमच्याविषयी सांगितलं आता. तर म्हटलं काय तुम्ही असे कोण करून राहिले म्हणलं आता. थोडंसं कसं योग्य नाही वाटत मला पण हे. बापरे, आता काय बोलायचं संग. हो ना साहेब, हो ना. ते काय काय म्हणता काय, ते पैशाचंच ना. पण पैसे कसं खर्च झाले साहेबराव. देतो ना तुमचे पैसे, देतो ना. नाही नाही, विषय पैशाचाच नाही आहे. कारण की पैसा माणसाला कसं संबंध खराब होते पैशामुळे. पण आपला काही विषय नाही ना पैशाचा. गडगंजी संपत्ती पडून आहे व्यवहार, असा विषय नाही ना. फक्त एकच होतं सांगणं की यांचं कसं म्हणणं होतं. आता हे दोघं मायलेक थायलंड मलेशिया फॉरेन टूरला चालले होते. तर आता 1 महिन्याचा पिरियड होता यांचा. तेवढा जर काढून दिला असता तुम्ही तर बरं झालं असतं. आपल्या कसं बंगल्यामध्ये साफसफाई स्वच्छता वगैरे ठेवणं आहे आणि राहणं आहे, बाकीचं काही काम नव्हतं ना. 4 लाखाचा विषय नाही, थोडं थोडं मागं काटून काही पगार दिला असता, असं काही विषय नाही ना. अरे बाप, हे तर लयच मस्त जमलं. कोणतं काम नाही ना, काही स्वयंपाक नाही ना, पाणी नाही नाही का. काय तर स्वच्छता आणि कायचं काय आहे, मस्त ऐश होती आपली तर. मला वाटते झाली पुरतील का. हो ना साहेब म्हणलं, पण काय आता ते तुम्ही म्हणता वा. मग कसं येऊ का मग आम्ही समजा 3 जण येऊ का मग? इंदशान तुम्ही लागलं तर तुम्ही एकटी आलेत चालते. ते आता दोघं जाऊ द्या, ते कसं विनाकारण नांदी लागू नका त्यांच्या. तुम्ही एकटी आलेत चालते, काही आम्हाला काही हरकत नाही. हो तसं आम्हाला हॉस्पिटल वगैरे स्वच्छता ठेवासाठी पाहिजे होते, परंतु ते कसं तुम्हाला वाटत असेल तर पहा तुमची इच्छा. जाऊ दे तिकडे नाही का, मरुदी येईल इकडे. काशात बरं कापसावर आहे. याला म्हणलं लागेल गाडी चालवत जा बबनेले नाही का. म्हणजे आपल्याला गाडीचं इन्कम येते आणि आपलं तिकडे मस्त मजा होऊन जाते. बरं बरं ठीक आहे साहेब. बाबा त्याचे काही धरणीत नाही, ते बबनराव म्हणून ते आपलं काशीनाथ. कसं यायला काशी किती काही म्हणलं तर ऐकत नाही. तर त्याचं जाऊ द्या, मी एकटाच येतो मग. आणि मिस करतो पूर्ण बंगल्याची देखभाल मिस करतो आणि हॉस्पिटलची मिस करतो. काही विषय नाही आहे. आता काय तुम्ही म्हटल्यावर आता तुमच्यासाठी करावंच लागत नाही एवढं. फक्त कसं 4 लाखांनी जरासं आम्ही कसं घाणीत आलो होतो, म्हणून आम्हाला पैसा घाण झाली, म्हणून आम्ही पुण्याकडे पळालो होतो. बरं असू द्या, जे झालं ते झालं. आता ते विसरून जा आणि या तुम्ही कुठे असाल तर लवकरात लवकर उद्या सकाळी यांची भेट घ्या. कारण की उद्या संध्याकाळचीच ती निघणार आहे. फ्लाईट आहे त्यांची. बरंचसे आपल्या इंडियाचे लोक स्पेशल आता त्यांचं विमान आहे आणि ती जाणार आहे. हो ना, काय हरकत नाही. महिना नाही 2 महिने काढले चालते मला तिकडे, काही विषय नाही. मी हो ना, काही विषय नाही. पूर्ण धुंद सपास करतो. ठीक आहे चालते, मग येतो मग मी. उद्या सकाळीच येतो मॅडमला भेटायला. पुण्याहून निघतो मग आता. ठीक आहे ठीक आहे. एक मिनिट शिवलाल, मी काय सांगतो, एक महत्वाची गोष्ट होती. फक्त गड्या कसं आहे, आता जसं झालं तसं काही करू नका तुम्ही. आता तू एकटा येऊन राहिला म्हणतो ना, तर फक्त बॉन्डवर हे लिहून घेईन तेवढं लिहून देतो. नॉमिनल समजा, असं काही असं जबरदस्ती नसते ते. सुरक्षेसाठी तेवढं आता कोणी भाडेकरूसाठी करार करते आजकाल 11 महिन्याचा. म्हणून फक्त तेवढं लिहून देतो की बा मी वर्षभर सतत काम करीन, असं कोणत्या प्रकारचं हे नाही. असं 2-4 वाक्य फक्त त्याच्यावर सही करून देतो. म्हणजे कसं हे आम्ही शेप पण तू शेप. तर लिहून घेतोच म्हणते राजा. जाऊ दे, करतो आपण वसूल नाही का. मग काय तर का भंगार असतं तेवढं खपते त्याचं नाही का, लपून चोरी निघलं तर. बरं बरं, हो ना बरं, काही हरकत नाही. तुम्ही मला सांगतो देतो मी लिहून. बाकी काही हरकत नाही. उद्या येतो मग मी. उद्या येतो समजा 10 वाजेपर्यंत म्हणा. ठीक आहे मग. या म्हटलं आता चाटा देऊ नका म्हणलं शिवलाल भाऊ. घरच्यासारखं काम करा. आम्ही काही परके नाही लय काही असं, म्हणजे तुम्ही असं समजू नका की बा आम्ही चरात देईल असं काम सांगेन, काहीच नाही म्हणलं. घरच्यासारखं काम केलं ना कोणी काही नसते म्हणत. ठीक आहे, या मग. आता तुम्ही जे झालं ते विसरून जा, काही असं अडचण नाही. ठीक आहे मग, या मग उद्या लवकर. निपलं बा आता नाही का. बस आता फक्त बबनेला कटवा लागल. बरं बरं ठीक आहे मग आता. ठीक आहे येतो मग आता उद्या. हो असं आहे ते. मी काय म्हणतो तुला, असं असते दिमागाचा खेळ असते सगळा, काहीच नसते. जागेवर माणूस आता पुरा देश चालू शकते. मग काय आता फक्त काम करायचं एवढं. आता हे उद्या 1 नाही 2 नाही 3 येऊ शकते ते. फक्त मी सांगत तसं बॉन्डवर लिहून घ्यायचं. यायचा ज्यानं दिलं ते पक्के समजा.
तुम्ही बयाच आपलं मलेशियाला चाललो असं तसं संध्याकाळचं नाटक करा. रातभर कुठे आपलं एखाद्या समजा लॉजमध्ये असं म्हणा चांगल्या हॉटेलमध्ये राहा आणि सकाळी वापस या. फ्लाईट कॅन्सल झाली मग जिकडे तिकडे मग काढायचे कामं. फक्त पहिले गोड बोलूनच कामं करायची आणि मग चांगला बिलकुल असं थंडगार होईपर्यंत कामं करायची. धीरे 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 स्लो पाहिजे. असं आहे का नाही का? बरं 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 ठीक आहे ना. मग आता हो मग होऊ दे आता आजच्या दिवस त्याला आनंदात राहू द्या नाही का. उद्या शिवलाल भाऊ येतातच म्हणते नाही का, त्याच्या मागं मागं मग काही सांगता येत नाही त्याचे बाकी जायचं. हो आले तरी मी समजा एक दोघं तरी समजा फाशा देतात आपल्या. बस 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 उद्या आले समजा ते सकाळी देतात. फक्त बॉन्डवर पहिले लिहून घेते म्हणजे आता सारखी गलती झाली नाही पाहिजे. ठीक आहे आता पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते. आता कसं काय करावं नाही का. हो आता बबण्याचं काशाचं फक्त काटा लागेल आपल्याला नाही का. हो एकटं जाण्यातच फायदा नाही. एकट्यालाच मला खाली पुरती यायला कुठं बसता नाही का. गाडीचं सोंग याच्या मागं लावून द्या लागं जाय तिकडे. फक्त आयडिया घ्या लागेल जरा बरोबर. अरे बबनराव मी काय म्हणतो चला ना बबनराव. कोणासंग बोलायला फोनवर तू मग आपण चालू आहे ते ना बबन मी कायसाठी बोलावलं तुले. आता फोन आला अजून खाजोळेचा. हो ते बाई गेली तिथं जैलात नाही भेटाले. हो तर तिथून फोन लावला का ना. हो अननोन नंबर होता. मी आणला तर काय आता उचलला मी अचानक. हो तर ते काय म्हणते माराची धमकी दिली म्हणजे आपल्याला. हो तुमची फक्त गाडी काढा म्हणे गावातून. तुम्हाला तुमचं कामच काढतो म्हणे. एक तर माझे पैसे द्या म्हणे नाही तर काम करायला या म्हणे. एक जण तरी कमीत कमी या म्हणे. हो नाही तर माणसं लावले आपल्याला मारासाठी ना आपली गाडी उचलणार आहे ते. हो बहुतेक मला वाटतं हॉटेल काहीतरी त्याने देऊन हो आपलं काम काढणार आहे ती. मग आता काय आपल्या बाय आहेत ना सांभाळले देत नाही म्हणते ना पैसे आपल्याला लेखी आहे का द्यायचं. कर म्हणा काय करायचं ते ना असली आहे ना ते. आता 5-6 महिन्यात जर सुटला ते आधी तर काय करा मग फालतू जमानत किंमत आला तर. म्हणून म्हणलं तुला म्हणतो हो मी काय करतो. हो तुम्ही राहू दे एक परिवा. हो मी जातो आता शेवटी काय करतो इलाज नाही. हो कारण की कसं आहे एकाला तरी जास लागते. ते म्हणे कमीत कमी एक जण तरी या म्हणे. म्हणून म्हणलं मग मी जातो मग आता काय करतो. शेवटी आता इलाज नाही ना. तुम्ही जासाल तर मग तुम्ही जा मग. एका जणाला या म्हणते नाही का पुरण खाली का झालं नाही का. हो हे शिवल्या जाईन तर शिवल्याचा फायदा नाही म्हणते का. मला वाटतं आपणच जाऊ. नाही म्हणलं कसं काय तू काय जातो मी जातो ना. मी जातो म्हणशील तर भले मी जातो काही दिवस मी काढतो मग तू जातो पुढे. मग तू गेला चालते. फक्त ते काय म्हणे बॉन्डवर लिहून लागेल म्हणे मला. हो कारण की आताच तर तुम्ही असे वागता म्हणे पुढे अजून पैसा नाही म्हणे मधात. तर म्हणे बा 1 वर्षापर्यंत आम्ही कुठेही पैणार नाही. आमचे 4 लाख आम्ही फेडून देऊ आणि कोणत्याही प्रकारची मजुरी मागणार नाही. असं तसं लिहून घेईन म्हणे मी स्टॅम्पवर. हो तर म्हणलं मग कसं चालेल का तुले. अरे बाबा रे मग तो गोत्याचं जे नाही लिहून देणं म्हटलं आणि यालेच पाठवा. नाही शिवला हे बा असं कर माय नाही जमणार का. हो कसं आहे मामांगला लोच आहेत ना पोट्या शिक्षण हे ते बरं. तू पाहिजे मग तूच जा बा मी काय येत नाही. असं म्हणतं नाही का. बरं पाय मा भिंत म्हणजे शेवटी आता बरं पण गाडीचं पाहिजे ना तू बरोबर. आता मलाच काढा लागेल. 4 महिने काढतो कशी मी. कशी दया आली तर दिन सोडून ते नाही तर मग कसं मला तेवढे 4 लाख फेडून द्यास लागते. मग अभि हे बा काहीच नसते टेन्शन नाही मस्त आहे तिथं उलट फायद्यात राहशील तू. मग काय तर जमलं आपलं आता गाडीत मस्त फालके मारता येते. जमते मग तूच जा आता. हो काही मजा नाही येत नाही. कशाला काही पाठवण्याला पुरत नाही बयाड आहे ते. हो तूच जा आता उद्या मग उद्या बोलावलं का. उद्या या म्हणे धोपटी घेऊन. आता सगळं सामान सुमान घेऊन जा लागते मला उद्या मग. ठीक आहे ना मग काही अडचण नाही तुझी. नाही माही काही अडचण नाही आता बस उद्या चालला जाय तू.